आयुष्य म्हणजे सरळ रस्ता नाही, ते डोंगरासारखे वळण घेणारं आहे. कधी उंच, कधी खोल, कधी अंधारात हरवलेलं. काही लोक लवकर जिंकतात, काही लोक खूप उशिरा. पण खरा प्रश्न हा नाही, तुम्ही जिंकलात का नाही. प्रश्न हा आहे, तुम्ही किती वेळा पडून पुन्हा उभे राहिलात. आपल्याला लहानपणापासूनच एक गोष्ट शिकवली जाते, हरू नकोस. पण कोणी आपल्याला हे शिकवतं का? हार पचवायची कसे? आयुष्यात काही क्षण असे येतात जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं. नाती तुटतात, पैसा संपतो, आरोग्य साथ सोडतं, स्वप्न दूर जातात. तेव्हा मनात एकच प्रश्न येतो, आता पुढे काय? आणि इथेच हिमतीची खरी परीक्षा सुरू होते. लोक बाहेरून बघतात, ते हसतात, ते बोलतात, याचं काही होणार नाही. पण त्यांना हे माहीत नसतं की शांत दिसणारं मन अंदरून युद्ध लढत आहे. हिंमत म्हणजे आवाज नाही, हिंमत म्हणजे शांतपणे सगळं सहन करून उभं राहणं. हिंमत म्हणजे रडून झाल्यावर डोळे पुसून पुन्हा चालायला सुरुवात करणं. हिंमत म्हणजे लोकांनी सोडलं तरी स्वतःचा हात न सोडणं. तुम्ही शून्यात आहात असं वाटतंय, छान आहे, कारण शून्य म्हणजे शेवट नाही, शून्य म्हणजे सुरुवात आहे. विश्वनिर्माण नेहमी शून्यापासूनच होतं. मोठं यश नेहमी छोट्या सुरुवातीपासूनच येतं. तुमच्याकडे पैसा नसेल, ओळख नसतील, साथ देणारे कमी असतील, पण जर तुमच्याकडे हिंमत असेल तर बाकी सगळं तयार होतं. कारण हिंमत माणसाला असं काही शिकवते जे पुस्तकात नसतं. ती तुम्हाला शिकवते उठायला, ती तुम्हाला शिकवते लढायला, ती तुम्हाला शिकवते शांत राहायला आणि योग्य वेळ गरज पडली तर स्वतःसाठी आवाज उठवायला. तुम्ही हरलात तरी चालेल, पडलात तरी चालेल, रडलात तरी चालेल, पण एकच गोष्ट लक्षात ठेवा, हिंमत कधीच हरू नका. कारण हीच हिंमत शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते. आज तुम्ही एका अंधारात उभे असाल, पण उद्या हेच अंधार तुमचं वेगळंपण बनवेल. लोक विचारतील, ती एवढं कसं साध्य केलं? तेव्हा तुम्हाला फक्त एकच गोष्ट आठवेल, मी हार मानली नव्हती. लक्षात ठेवा, सर्व काही हरलं तरी चालेल, पण हिंमत हरू नका. कारण हिंमत म्हणजेच तुमचं खरं भविष्य आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि कमेंटही करा.